अहमदाबाद एअर क्रॅश मागचं रहस्य या एका रिपोर्टमुळे समोर आलं आहे। काही दिवसांपूर्वी एअर इंडिया 171 क्रॅशचा प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट रिलीज झाला, ज्यामधून हे समोर आलं की फ्लाइटने नॉर्मली टेक ऑफ तर केलं, मात्र टेक ऑफ नंतर 3 सेकंदातच दोन्ही इंजिनने पॉवर गमावली। त्याच वेळी दोन्ही फ्युएल स्विच कट ऑफ झाल्याचं एका पायलटने पाहिलं। यामुळे इंजिन पर्यंत इंधन पोहोचणं थांबलं आणि इंजिन बंद झालं। जेव्हा त्या पायलटने दुसऱ्या पायलटला इंजिन बंद करण्यामागचं कारण विचारलं, तेव्हा आपण स्विच बंद न केल्याचं दुसऱ्या पायलटने कन्फर्म केलं। त्यानंतर पायलटने ते स्विच ऑन करून इंजिन रिस्टार्ट करण्याचा प्रयत्न केला, मात्र इंजिनला सुरू होण्यासाठी 30 ते 34 सेकंद लागतात, पण खूप कमी उंचीवर असल्यामुळे इंजिन सुरू होण्यापूर्वीच प्लेन क्रॅश झालं। मात्र या सर्वात खरा प्रश्न हा आहे की हे स्विच बंद झालं कसं? साधारणतः स्विच ऑन किंवा ऑफ करण्यासाठी पायलटला आधी ते वर उचलावं लागतं। हे स्विच आपोआप ऑन किंवा ऑफ होऊ नये म्हणून हे लॉकिंग मेकॅनिझम वापरलं आहे। कदाचित या प्लेन मधील हे लॉकिंग मेकॅनिझम खराब झालेलं असावं, ज्यामुळे टेक ऑफ करताना व्हायब्रेशन किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे हे स्विचेस आपोआप बंद झाले। विशेष म्हणजे हा लॉकिंग मेकॅनिझमचा इश्यू नवीन नाहीये। 2018 मध्येच काही बोईंग प्लेन्सचं लॉकिंग मेकॅनिझम खराब झाल्याचं समोर आलं होतं। त्या प्लेन्सचे फ्युएल स्विचेस आपोआप बंद होत होते। यामुळे अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन ऍडमिनिस्ट्रेशनने ऍडवायझरी देखील काढली होती। यानुसार हे प्लेन वापरणाऱ्या कंपन्यांनी त्यांचे पॉवर स्विचेस चेक करावेत आणि ते आपोआप स्विच ऑफ होत असतील तर ते बदलून घ्यावेत असेही सांगितले होते। परंतु ते करण्यासाठी कसलीही सक्ती न केली असल्यामुळे या गोष्टीला जास्त सिरियसली घेतलं गेलं नाही। ही माहिती आवडली तर लाईक करा आणि अशाच माहितीसाठी पैसा पाणीला नक्की फॉलो करा।